जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा मला सर्वात जास्त आकर्षण जे होतं ते एका गोष्टीचं होतं. ती गोष्ट काय माहितीये, मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. म्हणजे की एक मोठासा असा तंबू बांधलेला असतो आणि मग आपण रांग लावून तिथे जातो. अनेक पालक आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन येत असतात आणि मग तिथे अशी गोलाकार बाकडी असतात. ती बाकडी जी असतात त्याच्यावर आपण बसतो. मध्ये एक मोठी जाळी लावलेली असते, वरती नळी लटकलेली असते. कोण काय करणार आपल्याला माहित नसतं आणि अचानक असा एक वाघ येतो आणि वाघाचा खेळ सुरू होतो. रिंग मास्टर हातामध्ये चाबूक घेतो आणि बघता बघता आपला श्वास रोखला जातो. तो श्वास रोखला जातो, पण हसवणारा एक जोकर सुद्धा असतो त्यामध्ये. अर्थात मी सर्कस बद्दल बोलतोय. अशी कुठलीच व्यक्ती नसेल जगातली ज्याचं बालपण सर्कशीशी निगडीत नसेल. सर्कस माझ्या आवडीचा जिव्हाळाचा विषय घेऊन येत आहेत पार्लेकर्स मुंबई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू.
सर्कस. एक तर आधी सांगा, मेकअप कोणी केलाय? मेकअप दादानी. मेकअप दादा गवते. सुहास गवतेंसाठी एकदा टाळ्या. उपेंद्र. उत्तम परफॉर्मन्स, खूपच छान. फिजिकल थिएटर विषयीचे मला म्हणायचं होतं की आपल्याकडे तशा अर्थाने फार दुर्लक्ष झालेला प्रकार थिएटरच्या बाबतीत. रंगभूमीची एवढी परंपरा आणि इतिहास असताना सुद्धा आपल्याकडे, मगाशी बोलताना सुद्धा मकरंद आम्ही बोलत असताना तोच विषय चालला होता. आणि आजही आपल्याकडे शब्दप्रधान 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 अशा पद्धतीतच जास्त थिएटर होतं. पण हा एक अत्यंत थिएटरचा महत्वाचा प्रकार जो दुर्लक्ष झालेला आहे ज्याच्याकडे. आज यांचा परफॉर्मन्स बघून अत्यंत सुखद धक्का होता आणि खूप छान परफॉर्मन्स, उत्तम परफॉर्मन्स. मुग्धा. छान. आय लाईक द कॉन्सेप्ट एकदम छान होती. आणि लव्ह ॲनिमल्स हे तुम्ही एका छान रीतीने लोकांना सांगितलंय. आणि खरंच असं होऊ शकतं. एक म्हणजे एक अशा एक धस होते कधी कधी जी लोक असं अॅनिमल्सला त्रास देतात. पण ह्याच्यात तुम्ही खूप छान रीतीने सर्कस आणि बाकी सगळ्या ह्याच्यातनं छान दाखवलं. मजा आली. तेजस, व्हेरी गुड. थँक्यू मॅम. थँक्स अ मकरंद सर. मला तुझी दोन चिंपांजी आवडले. सुंदर होते ते, फार सुंदर. माकडा बाकीची चांगलं होतं. तो एक ऍक्ट छान होता तुमचा. तिला तो देतो, अन्न पण देत नाही आणि पायातनं जातो. ते सिम्प्लिसिटी वॉज ब्युटिफुल. इट वॉज मार्वलस. बट स्टील इट वॉज लेस. ते जस्ट नीड समथिंग मोर. स्वप्न काय एकसारखं दाखवतोस मला तू. स्वप्नात तुटणं म्हणजे रियालिटी येणं. कारण का दॅट्स द इझिएस्ट डिव्हाइस. स्वप्न सोडून काहीतरी साधे ठेव ना. मला ते एका याच्यात तू रिवाइंड वापरलं होतंस, ती गंमत होती. नॉवेल्टी आहे ना आपल्याकडे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा वापर कर. थोडं यू विल हॅव टू ग्रॅज्युएट नाव और पोस्ट ग्रॅज्युएट, PhD, काळजी काय करायची आहे तुला. तुझ्याच याच्यातलं तुला तुझा भाग माहिती आहे तेजस, आणि तुझ्या ऍक्टर्सनाही माहिती आहे सुदैवानं. त्यामुळे आय फील की स्वप्नातनं तू जागा हो आणि जागेपणी आम्हाला एखादी गोष्ट सांग, ती अजून पुढे जाईल असं मला वाटतंय. हा, तू सायलेन्स क्रिएट कधी होणार? जेव्हा माणूस जागा असेल. नाहीतर स्वप्नातल्या सायलेन्सला मजा नाही रे. मकरंद सरांनी त्यांची पदकं टिपून ठेवलेली आहेत. मुग्धा. मी तुम्हाला देणार 10 मेडल्स. 10 पैकी 10 मेडल्स दिलेले आहेत मुग्धाने. ओके, धन्यवाद.